हॅलो. नवीन वर्षाची रागाची ही पहिली सांगीतिक भेट आहे. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या हम दोनो सोलफुल डुएट या रागा ग्रुपच्या मैफिलीत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकणार आहोत. मदन मोहन यांनी संगीत दिलेलं आहे या गाण्याला. 1958 साली अदालत हा प्रदीप कुमार आणि नर्गिस यांची जोडी असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. आणि हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झाल्यानंतर रौप्य महोत्सवी ठरला होता आणि सर्वांग सुंदर चित्रपट असं ह्याला म्हटलं गेलं होतं. आणि गझलचा बादशाह असलेला मदन मोहन संगीतकार असल्यामुळे गझल टच वाटतील अशीच गाणी या चित्रपटात होती. त्याच चित्रपटातलं गीत आता आपल्या समोर सादर होत आहे. तत्पूर्वी हॅलो मुलुंडकर, हॅलो. रागा एंटरटेनमेंट ग्रुप हा मुलुंडमध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्याला चांगले चांगले शो देत आहे. आम्ही टोटल एकंदरीत 12 मेंबर आहोत. 12 मेंबर्स मिळून आम्ही हा प्रोग्राम करत असतो. फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट करण्यासाठी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस किंवा प्रॉफिट असा हिशोब नाही. जो काही खर्च येतो तो आम्ही सगळे मिळून विभागून घेतो आणि तो सगळा खर्च आम्ही करत असतो. आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना आम्ही चांगल्यात चांगलं एक शो देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या ग्रुपतर्फे मागील काही दिवसापासून आम्ही आता एक प्रथा चालू केलेली आहे की कोणीतरी 2 मेंबर आम्ही नियुक्त करतो आणि ते 2 मेंबर सर्व प्रकारचं जे काही आयोजन आहे ते करत असतात. ही जबाबदारी आता ह्या वेळेला हम दोनो म्हणजे मी आणि स्नेहल फाटक मॅडम, मी भास्कर वाळिंबे, स्नेहल फाटक मॅडम यांच्यावर जबाबदारी दिली होती आमच्या सगळ्या ग्रुपनी. असं नाही की मग ग्रुपच्या मेंबरनी कुठलंही काम केलं नाही. आम्ही सगळी कामं दिलेली त्यांनी चोखपणे सगळी केलेली आहेत. आणि जिथे जिथं आम्ही कमी पडलो, आवाज नीट कर बाबा, जिथे जिथं आम्ही कमी पडतो तिथं आमच्या सगळ्या मेंबर्सने आम्हाला सहकार्य केलेले. आणि आज हा आपल्यासमोर आम्ही शो घेऊन आलेलो आहे. रागा एंटरटेनमेंटतर्फे हम दोनो सोलफुल ड्युएट सॉंग्स या पूर्ण शोमध्ये फक्त 29 ड्युएट्स आम्ही ठेवलेली आहेत. ती ड्युएट्स अतिशय चांगल्या सिलेक्ट करून आम्ही ठेवलेली आहेत. प्रत्येक आमच्या मेंबर्सनी पण याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. आणि आज आपल्यासमोर आम्ही हा प्रोग्राम आपल्यासमोर प्रेझेंट करतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी आनंद घ्यावा.